स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आता आहे. काय झालंय हो ताई? कशाचं आलंय? तुम्ही काय सांगितलं ना? कधीपासून आले पाणी? मग कोणाला सांगितलं हो? नाही सांगितलं. कोण बहीण आहे ते काय करायचं? तुझं बघा, चला घरापाशी पाणी चाललंय आता. चला चला आलो. चला काय करायला पाहिजे? काय नाही बघा, ते पाणी बंद करायला लावा. घरात चाललंय. आज घरात चाललंय बघा. तुम्ही सगळं घरात चाललंय घाण पाणी. बघा, हे दाखवते या की तुम्हाला. चला चला चला. लक्ष्मीबाई अंबादास शिंदे. हे पत्ता कुठला आहे? विद्यानगर झोपडपट्टी. विद्यानगर झोपडपट्टी. कधीपासून पाणी व्हायला लागलंय? 3-4 साधारण पाणी व्हावं. बर बर. आता घरात पाणी चालू. लांब पर्यंत पाणी गेलेलं आहे. त्याचं पाणी आलं तर पाणी भरायला वाट नाही बघा तिथं. सगळ्या घाण पाण्यातनं चालेल लोक. ड्रेनेजचं पाणी रोडला आलंय. पाण्याचं पाणी कसं भरायचं त्याला? गटरवाला आहे की ते परवा दिवशी आणता त्याला लावलं तर उचला ना. काय म्हणताय? बघू बंद आहे म्हणाले तर. होय. घरवाले लावले होते दोनदा. नमस्कार. स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे सिव्हिल हॉस्पिटलकडून इकडे अशोक चौकाकडे जाणाऱ्या रोडला. विद्यानगर असा हा सगळा परिसर आहे. या रोडला पाणी थांबलेलं आहे. खरं तर हा रस्ता वर्दळीचा आहे. इथून मोठ्या संख्येने वाहनं ये जा करत असतात आणि इथं ड्रेनेजचं पाणी व्हायला लागले. लोकांना यायला जायला सुद्धा अडचण व्हायला लागले. आपण पाहतोय ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर यायला लागले. लोकांच्या अंगावर उडायला लागले. काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा हे घाण पाणी चाललेलं आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडं इथल्या स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे, पण कोणीच दखल घेत नाही आहे. स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण जसं नेहमी म्हणतो, पत्रकारांना, सामान्य नागरिकांना ड्रेनेज फुटलेलं दिसतं. मग नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांना हे दिसत नाही का? याच्याकडे कोण लक्ष देणार? आता या परिसरातल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते थोडंसं जाणून घेऊया आपण. चला. मीना डेरे, पात्रूड चौकातल्या विद्यानगरमध्ये राहतो. अगदी रोडवर आमचं घर आहे आणि सध्या जो प्रॉब्लेम झाला आहे तो गटार समोरचे जे दिसतंय ते झाकण दर एक 8-15 दिवसांनी वर असं कारंजासारखं उडायला लागतं आणि हे सगळं पाणी आमच्या घरातल्या बंगल्यातल्या गटारीमध्ये येतं. म्हणजे आमच्या इथली संपूर्ण हे भरलं जातं त्याच्यामध्ये, आतलं जे गटार आहे ते. आणि ते साफ करायला आम्हाला पुन्हा पैसे देऊन साफ करून घ्यायला लागतं. इथे साफ केल्यानंतर सगळं तसंच टाकतात, निघून जातात लोक. तुम्हाला आता इथं दिसायला असेल आमच्या फुटपाथच्या इथंसुद्धा कचरा केवढा मोठा साठलेला आहे अजूनसुद्धा. आणि तो कचरा कचरेवाले साफ करत नाहीत म्हणजे कुत्र्यांनी घाण केली आहे, आम्ही ते काढत नसतो असं सरळ सांगतात. हे अनेक प्रॉब्लेम येतात. आणि आम्ही आता तसे 75च्या पुढची माणसं घरात राहतो आहे, तर इतका मोठा दुर्गंधी येते या सगळ्याची आम्हाला. आमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम निश्चितच होत असणार आहे. आणि आजसुद्धा कालपासून भरलं आहे ते झाकण नुसतं लावून गेलेत, पाणी अजूनही त्या ठिकाणी व्हायलाच लागलेलं आहे. तुम्ही सगळे या परिसरातले सुशिक्षित नागरिक आहात, हो बरोबर आहे? हो. महापालिका प्रशासनाकडे तुम्ही पाठपुरावा केला असेल. पाठपुरावा करणार म्हणजे आम्ही इथे येणाऱ्या लोकांना सांगतो, प्रत्यक्षात आम्हाला तिथपर्यंत काही पोचता येत नाही आहे. कारण कुणाला भेटायचं, ज्याला मतदान केलंय त्याच्याकडे काही पाठपुरावा केलाय का? त्यांच्याकडेही सांगितलेलं, पण आता त्या मॅडम ज्या आहेत त्या आम्हाला कधीही दिसलेल्या नाही. या आमच्या इथल्या कामाठी म्हणून आहेत, तर त्या आम्हाला कधीही दिसलेल्या नाही आहेत. संपर्क नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर आज तर मी 5-6 वेळा फोन केलेला आहे, पण एकदाही त्यांनी कोणी उचललेला नाही. फोन नंबर म्हणजे तो दुसरा शिव कामाठी अशा नावावर येतो आहे, पण प्रत्यक्षात तिथे कोणी उचलत नाही आहे. रिंग होते फक्त, पण उचलत नाही आहे. काय मागणी आहे आता? नाही, हे साफ व्हावं किंवा सारखे असे प्रॉब्लेम येऊ नयेत. दर 8-15 दिवसांनी यायला लागले तर आम्हाला महिन्यामध्ये ते आमचं गटार साफ करायला आम्हाला 500-700 रुपये खर्च करायला लागतो. बाहेरचं गटार स्वच्छ होतं, पण आतलं. ही समस्या फक्त इथेच आहे का आतल्या बाजूला पण आहे? आतमध्ये काय मला एवढं माहिती नाही आहे, बहुतेक ते मॅडमना जास्त माहिती असेल. पण आमच्या इथं म्हणजे ते वरून तिथून येतं आणि हे संपूर्ण
पुढेपर्यंत. आणि आज पाण्याचा दिवस, त्यात हे सगळं असं झालं. ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी जास्त वाहतं का? जास्त वाहतं पाण्याच्या दिवशी. आणि एरवी आता आज हे इतकं व्हायला लागलं बघा. अजून थोड्यानी जर पाणी जास्त आलं तर अक्षरशः हे झाकण असं वर होतं. मग आता इथून सामान्य नागरिक जातात, आमच्यासारखे पत्रकार जातात, हो ना. नगरसेवक जातात, बरोबर. आमदार खासदार पण जात असतील. मग हे त्यांना दिसत नाही का जसं पत्रकारांना आणि सामान्य नागरिकांना का? नक्की दिसत असणार, पण त्याच्यावर काय कारवाई होती हे मात्र काही कळत नाही. म्हणजे या गोष्टी आता या 4-5 महिन्यात तर फार झालं. पूर्वी इतकं वेळेला होत नव्हतं. ते आता आज सकाळीच मी बोलले, ते म्हणते तुम्ही तक्रार करा, आमच्या साहेबांना सांगा, तुम्ही आम्हाला सांगून का उपयोग, आम्ही आमचं काम करणार असं सांगतात सरळ. आणि तक्रार म्हणजे अवघड आहे हो. तक्रार करायची म्हणजे आता ते म्हणतात ते बरोबर आहे, त्यांचं काम ते करतायत, आम्ही म्हणलं तुम्ही समोर दिसला आम्ही तुम्हाला सांगणार, दुसरं कोणाला सांगायला जाणार आम्ही त्या ठिकाणी. आणि जे कोणी नगरसेवक आहेत या भागातले, त्यांनी खरोखर किमान 1 महिन्यातून 15 दिवसातून कुठे काय आहे, घाण आहे, स्वच्छ आहे, हे तरी बघावं निदान. कधी त्या आम्हाला दिसलेल्या नाही आहेत अजून. आमदार आलेत का कधी? आमदार पण कोणी आलेले नाहीत, कोणी आमच्यापर्यंत पोचत नाही. त्याही आता आम्हाला धड माहिती नाही. तर मतदान केलंय की तुम्ही? मतदान केलं, पण काय म्हणजे व्यक्तीला मतदान केलंय का चिन्हाला मतदान केलंय? नाही, आता ते मी नाही सांगू शकणार. नाही, मग तुम्ही आपल्या समस्यांसाठी भांडणार कोणाला? हे आम्ही आता मोदींनाच मत दिलेलं असतं. मोदीला दिलेलं आहे. हो, मग भांडणार कोणाला? आता मोदींच्या बरोबरच, म्हणजे त्याच भाजप बरोबरच भांडायला भांडायला पाहिजे. हे असं व्हायला लागलं तर नक्कीच भांडायला पाहिजे. परत कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. तो सांगते काय, हे बघा ना तुम्ही, आता हे जर मी काढून दाखवलं, किती म्हणजे घाण ठेवत आहेत. रस्ता करून गेलेत पण त्यालाही काही हे नाही आहे ना. काका काही बोलणार का तुम्ही? काकांचं बोलणं ठीक आहे. समजत नाही. धन्यवाद. काका इंजिनियर आहेत, नाही तर बोलायला काही प्रॉब्लेम नाही त्यांना. हा, ज्ञानप्रबोधिनी संपूर्ण बांधलेली काकांनी. बरं. सोलापुरात खूप मोठं काम आहे त्यांचं. आणि डेरे म्हणून माझे दीर होते, यांचे मोठे भाऊ ते कॉर्पोरेशनलाच होते. हेच कामं होते, पण अशा तक्रारी कधी ऐकल्या नाही तो आम्ही आता अलीकडे. हे पहिल्यांदाच तुम्हाला आपल्याच घरी झाल्यामुळे लक्षात आलं. आता अलीकडं व्हायला लागलं. इतके वर्ष म्हणजे असं होत नव्हतं, इतकं घाण होत नव्हतं, पण आता प्रचंड जाणवायला लागलं म्हणजे या रोडवरनं जाताना. आपण विश्वासाने मोदींना मतदान करतोय, बरोबर. मोदीच्या खालची लोक काम करतायत का? तो आता प्रश्न मोठा झालेला आहे. अगदी का झालेला आहे? करायला पाहिजे असं आम्ही म्हणतो, कारण आपण सगळे म्हणजे पगारदार जर लोक असतील, प्रामाणिकपणे काम करायलाच पाहिजे ना त्यांनी करताना. आम्हाला कशाला सांगतो, तुम्हाला कशाला सांगता, असं जर म्हणलं तर कुठे जाणार आणि कोण तक्रार घेणार आहे मला सांगा तुम्ही. वरपर्यंत जरी गेलो तरी आज सांगतील हो ठीक आहे आम्ही पाठवतो, एवढंच, त्याच्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नाही. नमस्कार, मी शीला पत्की, निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि विद्यानगर सोसायटीची माजी अध्यक्ष आहे. मी विद्यानगर सोसायटी पाथरूड चौक या भागामध्ये राहते. 46 बंगल्यांची आमची सोसायटी आहे. कॉर्पोरेशनचा टॅक्स आल्या दिवशी आम्ही पैसे भरतो. नगरसेवक इकडे फिरकत नाही. खूप जणाला तर नगरसेवकाचं नावही माहीत नाही, कारण सगळ्यांनी या वेळेला काय केले, भाजपच्या नावावर मतदान दिलेलं आहे. भाजपची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आहे. म्हणजे लोकशाही दिसू नये इतकी संख्या आहे तिथं. विरोधी पार्टीच नाही, त्यामुळे विचारणार कोण नाही असं झालं आहे. कामाकडे अत्यंत दुर्लक्ष आहे. माझ्या सोसायटीच्या बाजूला जो रस्ता जातो तिथून सगळ्या गटारी वाहत असतात, तुडुंब भरलेले. आसपासच्या घरामध्ये पाणी शिरतं आणि मग तिथं सगळी आमची मंडळी जी आहेत ती वयस्कर आहेत. सेवेला जाणारी डॉक्टर तरुण मंडळी तीसुद्धा मध्यम वयीन आहेत. ती सकाळी उठून कामाला जातात आणि त्यांना जावंच लागतं. आणि मग घरातल्या म्हातारीने पाणी काढत बसायचं का? आणि त्याचा वास येतो, आरोग्याला धोका. आमच्यापेक्षा आमच्या तिथं राहणाऱ्या जवळपासच्या लोकांच्या आरोग्याला सुद्धा धोकाच आहे ना. कायमस्वरूपी त्याची काहीतरी योजना करणं, उगे आल्या दिवशी ते काढल्यासारखं करायचं, ते अर्धवट झाकून ठेवायचे, हे बरोबर नाही. महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नगरसेवकांनी 2दा मी फोन केले, नगरसेवकांनी फोन उचलला नाही. नगरसेवक फोन स्वतः घेत नसतात, त्यांची मुलं बाळं घेतात. त्यांनी फोन उचलला नाही. किती वेळा सांगायचं आम्ही या गोष्टी? आम्हाला सुविधा मिळणे तर राहू देत, पण आमची निदान दुर्दशा तरी करू नका. जे काही तुमच्यामुळं सुविधा रस्त्यावर होत आहेत त्या काढा आणि आमचा येण्या जाण्याचा मार्ग तरी निदान चांगला ठेवा. एवढीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेले तुम्ही आहात, आम्हीच तुम्हाला मत दिलेलं आहे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्हाला विचारायचा.
तेव्हा मी अक्षरशः म्हणजे एक सक्षम नागरिक म्हणून सांगते, हे चालणार नाही. हे काम तुम्हाला तातडीनं करावंच लागेल. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.